या बातमीनं राहुल गांधी यांची बातमी छात्रों की गूंज हा कार्यक्रम आज पुण्यात होतोय। यासाठी राहुल गांधी आता पुण्यात दाखल झालेत। या कार्यक्रमाआधी राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेतली। राज्यातल्या स्थितीचा राहुल गांधी आता लेखाजोखा जाणून घेत आहेत। कार्यक्रमाआधी राहुल गांधींची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक आहे। फार मोठी दृश्य आपण बघतोय। राहुल गांधी पुण्यात दाखल झालेत। यावेळी ते आता काँग्रेसच्या नेत्यांसोबत संवाद साधणार आहेत। पुण्यात राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होतोय। खरं तर या संपूर्ण कार्यक्रमाच्या अगोदर अभाविप आणि NSUIच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या जोरदार राड्यामुळे आणि राजकारणातल्या दिग्गज नेत्यांच्या राजकीय वक्तव्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमाकडे आता राज्याचंच नाहीये तर देशाचं लक्ष लागलंय। मागील सर्व कार्यक्रमात राहुल गांधी यांनी आपली जोरदार ताकद दाखवली आहे। आपण या संदर्भात चर्चा करूयात। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल आणि संदीप राजगोळकर जोडले जात आहेत। सुरुवातीला जातोय मी ज्ञानेश्वरकडे। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय मोठी बातमी आहे, राहुल गांधी दाखल होत आहेत। काय अपडेट आहे आजच्या कार्यक्रमासंदर्भात? पुण्यात दाखल झाले विमानतळावर त्यांचं भगवी शॉल पांघरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं आणि त्यानंतर राहुल गांधी विमानतळावरून जो कार्यक्रमाचा या ठिकाणी पाठीमागे मंडप आहे त्या शेजारीच असलेलं हॉटेल शेरेटन आहे। या हॉटेल शेरेटनमध्ये राहुल गांधी सध्या पोहोचलेले आहेत आणि हॉटेलच्या आतले व्हिडिओ देखील आपल्याकडे आले। याच हॉटेलमध्ये राहुल गांधींची बैठक इथल्या स्थानिक नगरसेवकांसोबत, या भागातल्या आमदार खासदारांसोबत आणि प्रदेश कमिटीवरचे जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्यासोबत पार पडणार आहे। संवादाचा कार्यक्रम या ठिकाणी काही नेत्यांसोबतच्या बैठकीचा कार्यक्रम या ठिकाणी संपल्यानंतर याच हॉटेलच्या पलीकडे लागूनच असलेलं जे मैदान आहे, ज्या ठिकाणी भव्य मंडप घातलाय, तिथे छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे। त्यापूर्वी आपण जर पाहिलं तर विमानतळावर राहुल गांधींच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झालेली होती, कार्यकर्त्यांची, काँग्रेसच्या नेत्यांची, ज्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ असतील, नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, विश्वजित कदम, सतेज बंटी पाटील, हे सगळे नेते विमानतळाहून राहुल गांधींना घेऊन हॉटेलपर्यंत आले। त्यांचा हा सगळा ताफा आपल्याला या ठिकाणी हॉटेलच्या बाहेर दिसतोय आणि आतल्या बाजूला या सगळ्या नेत्यांसोबत राहुल गांधींची सध्या बैठक सुरू आहे। राज्यातल्या एकूण परिस्थितीचा या नेत्यांकडून आढावा राहुल गांधी घेत आहेत। कोणते कोणते प्रश्न, कोणते कोणते मुद्दे महाराष्ट्रातले महत्वाचे आहेत हे नेत्यांकडून राहुल गांधी सध्या समजून घेताना बघायला। ज्ञानेश्वर, मी येतो तुझ्याकडे। मी थेट संदीप राजगोळकरकडे जातोय। संदीप, आपण बघतोय प्रचंड उत्सुकता वाढलेली आहे। संदीप, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या क्षणाला तुम्ही नेमके कुठे उभे आहात आणि तुमच्या आजूबाजूची दृश्य या सगळ्या भव्यतेची काय गोष्ट सांगतायत? संदीप ऋषी, ज्या ठिकाणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे त्याच कॉलेजमधल्या मंडपामध्ये मी आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवर। संध्याकाळी बरोबर 7:10 राहुल गांधी हे या व्यासपीठावर दाखल होतील। आपण जर पाहिलं तर पूर्ण कटावेज लावलेले आहेत, त्यांचे फ्लेक्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत या ठिकाणी आणि राहुल गांधी यांच्याकडून हे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय। प्रामुख्यानं बघायला गेलं तर देशातला हा चौथा कार्यक्रम आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं तर लक्ष लागलेलं आहे। आणि मी ही जी समोरची जागा दाखवतोय व्यासपीठाच्या समोरची, या ठिकाणी कुठेही खुर्ची ठेवण्यात आलेली नाही, फक्त या ठिकाणी मुली उपस्थित असणार आहेत, कारण विद्यार्थिनींसोबत प्रामुख्यानं हा सगळा संवाद जो आहे तो साधला जाणार आहे। यामध्ये जेंट्स किंवा विद्यार्थ्यांना खरं तर परवानगी नाही। माझ्यासोबत या मुली आहेत बोलण्यासाठी। कुठून आली आहेस तू? काय प्रतिसाद मिळतोय असं वाटतंय सध्या तरी? राहुल गांधी येत आहेत, काय तुझ्या मनात आहे? छान प्रतिसाद भेटतोय। राहुल गांधीजी येत आहेत आणि छात्रों की गूंज आहे आणि स्टुडंट सोबत इंटरॅक्शन आहे आणि स्पेशली हे वुमेन स्पेशल आहे, वुमेन एम्पॉवरमेंट, तर दॅट इज द बेस्ट थिंग जी झालेली आहे। कारण आता याच्या पूर्वी जे काही झाले तेव्हा मिक्स्ड क्वेश्चन्स होते, जेंडर लाईक मेल असो फिमेल्स असो, आता पर्टिक्युलरली फिमेल वरती ते पण आपल्या। मला सांग, सावित्रीबाई फुलेंचा वारसा आहे पुण्याला, शिक्षणाचा माहेरघर आहे आणि राहुल गांधींचा हा कार्यक्रम इथं
खरं तर हे खूप भारी वाटतंय की सावित्रीबाई फुलेंचा वारसा असलेला पुण्यात ते येत आहेत आणि मला असं वाटतं की आतापर्यंत म्हणजे आम्ही जे बघत आहोत, आम्ही तरुणाई जे राजकारण बघतोय तर संविधानावरती, तरुणांच्या प्रश्नांवरती आणि महिलांचा प्रश्न जाणून घेण्यासाठी बोलणारा मला वाटतं हा पहिला नेता आहे. आणि तुम्ही पुण्यात पाहू शकता की खूप उत्साह आहे, फ्लेक्स लागलेले आहेत, सगळे उत्सुक आहेत राहुल गांधी काय बोलणार आहेत आणि त्याहीपेक्षा सगळे यासाठी उत्सुक आहेत की ते आमचं ऐकायला आलेत, ते त्यांचं सांगायला नाही आलेत, ते आमचं ऐकून घ्यायला आलेत. त्यामुळे आम्हाला जास्त ते अपिलिंग वाटतंय. ही प्रतिक्रिया होती या मुलींची खरं तर. आणि अजूनही आपण पाहिलं ऋषी तर हळूहळू करायला ही सगळी आता जागा भरत जाईल. मात्र सगळ्या विद्यार्थिनींसोबत हा संवाद असणार आहे, त्यामुळे आणखी काही विद्यार्थिनींशी बोलायचा आपण प्रयत्न करूयात. कुठून आलीस तू? पिंपरी चिंचवड. काय वाटतं आज राहुल गांधी संवाद साधतायत, काय आहे तुझ्या मनात? मी फर्स्ट टाइम येते आणि मला आता छान वाटत आहे इथं आल्यामुळे. आणि आता बघू एक्सपिरियन्स पुढे काय भेटतो, ऐकून वगैरे काहीतरी शिकायला भेटेल. काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून तुझी एक विद्यार्थिनी म्हणून? माझी अपेक्षा फक्त एज्युकेशन सिस्टीम मध्ये थोडासा बदल झाला पाहिजे. मग फीसच्या बाबतीत असू द्या किंवा मग छोटे छोटे कॉलेज पासून ते मोठे मोठे कॉलेजेस युनिव्हर्सिटी पर्यंत थोडंफार त्यांनी एक सुविधा वगैरे दिल्या पाहिजे. फीसच्या बाबतीत कमी जास्त त्यांचं चाललेलं आहे ते त्यांनी बघितलं पाहिजे. ही प्रतिक्रिया होती. तर अशा पद्धतीनं मुलींमध्ये म्हणजे एक उत्सुकता आहे. प्रामुख्यानं बघायला गेलं तर घोषणा देखील दिल्या जात आहेत आणि सगळ्यात महत्वाचं सांगावं लागेल, मला संदीप तयार करण्यात आलेला आहे. संदीप सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण म्हणजे मी वैयक्तिक आता हा तुलाही प्रश्न विचारतोय की हे सगळं पुन्हा तू पाहिलेलं आहेस, राजकारणाच्या निमित्तानं पाहिलेलं आहेस, पण आजचं दिसणारं या मुलींच्या नजरेतलं जे इतरांना रेस्ट ऑफ महाराष्ट्र हे पूर्णपणे एक राजकीय व्यासपीठ वाटतंय, पण इथल्या आलेल्या मुलींना आपलं कोणीतरी ऐकून घ्यायला आलंय. ती सुंदर एक प्रतिक्रिया होती. या सगळ्या संदर्भात तुला आत्ता जी दृश्य दिसत आहेत ती या सगळ्या विद्यार्थिनींच्या नजरेतली काय दृश्य आहेत? याला कुठला पक्षाचा झेंडा दिसत नाही, तर शिक्षणाच्या दृष्टीनं मी मुलगी आहे हा सांगण्याचा विचार या मुलींकडनं दिसतोय का? नाही, अगदी बरोबर आहे. प्रामुख्यानं मुलींमध्ये म्हणजे या स्वतःहून आलेल्या आहेत. एकतर पक्षाचं चिन्ह कुठेही नाही. तू म्हटल्याप्रमाणे ऋषी मी पुन्हा एकदा दाखवतो व्यासपीठावर शिक्षा, रोजगार, सुरक्षा, बराबरी, छात्रों की गूंज अशा पद्धतीच्या आशयाचे हे फलक या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे महत्वाचं हेच आहे की कुठेही काँग्रेस पक्षाचं नाव नाही, कुठेही काँग्रेसचा झेंडा नाही आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं सांगावं लागेल, हा जो कॉरिडॉर आहे हा फक्त विद्यार्थिनींच्यासाठी बनवण्यात आलेला आहे. ज्या विद्यार्थिनींनी नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठी हे फक्त आहे. त्यामुळे नक्कीच सावित्रीबाई फुलेंचा वारसा जपणारं हे पुणे शहर आहे. त्यात शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याला ओळखलं जातं. पुण्याची ओळख ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वेगळी आहे आणि पुणे हेच निवडलेलं आहे राहुल गांधींनी. एकीकडे आपल्याला माहित आहे ऋषी जेनझींचं आंदोलन सीजेपीचं झालेलं होतं, जंतर मंतरवर परीक्षेतला सगळा घोटाळा होता. त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं पुण्यामध्ये काही फक्त महाराष्ट्रातलीच मुलं शिकायला येतात असं नाही, तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतची मुलं येतात संपूर्ण भारतातल्या अनेक राज्यांमधून. त्यातच एमपीएससी युपीएससी करणाऱ्या देखील मुलांची संख्या जास्त असते. त्यामुळे नक्कीच याला प्रतिसाद तर मिळेलच. महत्वाचं हे आहे की प्रोटोकॉलनुसार म्हणजे गांधी घराण्याची जर सिक्युरिटी पाहिली तर प्रोटोकॉलनुसार वेळ लागतोय आणि ज्यांनी नोंदणी केली आहे त्या मुलींचं ओळखपत्र तपासलं जात आहे. तो QR कोड जो आहे तो देखील स्कॅन केला जातोय आणि त्यानंतरच या ठिकाणी खरं तर एंट्री दिली जाते. महत्वाचं म्हणजे त्यांच्या पर्स असतील, बॅग्स असतील त्या सगळ्या तपासल्या जातात. त्यामुळे सिक्युरिटी पर्पजमुळे अजून तशी गर्दी दिसत नाही. मी समोर दाखवतो त्या बॅरिकेडच्या पलीकडे जी काही घोषणाबाजी चालू आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना थेट या कॉरिडॉरमध्ये कुठेही प्रवेश नाही. त्यामुळं नक्कीच ह्या ज्या विद्यार्थिनी आलेल्या आहेत या स्वतःहून आलेल्या आहेत. यांना कुणी आणलेलं नाही किंवा कुणी निमंत्रण देखील दिलेलं नाही. पण आणखी एक तरुणी आहे माझ्यासोबत. दररोजचं पुणे तू बघितलीच असणार यापूर्वीचं आणि आजचं पुणे, काय फरक वाटतोय? पुणे आता खूप अजून लाईव्हली झालं. राहुलजी येणार आहेत त्या कारणासाठी आणि सगळेच खूप एक्सायटेड आहेत. ते येत आहेत. आम्ही एक्सपेक्ट करतो ते प्रश्नांवरती काम करतील. आम्हाला भरोसा आहे त्यांच्यावरती. आणखी एक डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर या ज्या खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत ऋषी, या ठिकाणी सगळे पदाधिकारी बसणार आहेत. म्हणजे जे कायम पदाधिकारी स्टेजवर असतात किंवा स्टेजच्या जवळ असतात ते सगळे जर आज मात्र वेगळ्या ठिकाणी असणार आहेत. काही महिला पदाधिकाऱ्यांशी बोलायचा आपण प्रयत्न करूयात. कॅमेरा माझा तिकडे आहे. काय वाटतं, आज वेगळं पुणे वाटतंय का? हो, आज अतिशय आनंद वाटतोय की आज राहुलजी इथे येत आहेत आणि विशेष करून मुलींसाठी विशेष करून मुलींचा आवाज आज गुंजणार आहे अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या देशामध्ये. आनंद आहे की राहुलजींनी मुलींना बोलतं केलंय. हे जे सरकार अन्याय करत आहे, ह्या अन्यायाच्या विरोधात आज राहुलजींनी आपल्या देशातल्या, महाराष्ट्रातल्या मुलींना
आपला आवाज उठवण्यासाठी त्यांना मला सांगा, तुम्ही पदाधिकारी आहे, कायम तुम्ही स्टेजवर असता, स्टेजच्या जवळ असता. आज तुमची जागा वेगळी आहे, विद्यार्थिनींसाठी फक्त ही जागा आहे. हो, आपल्या देशाचं भविष्य आहे, आपल्या देशाचं हे नेतृत्व आहे आणि त्यांना स्पेस देणं म्हणजेच देशाला उभं करणं आहे. त्यामुळे आज त्यांचा दिवस आहे. तुमची प्रतिक्रिया अतिशय थोडक्यात. अतिशय थोडक्यात प्रतिक्रिया म्हणजे देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो. आज जे चाललेले आहे ते पक्षाच्या नावावरती नाही, तर तुम्ही आमचे बॅनर जरी बघितले तरी फक्त मुलींचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम शेअर करून त्यांना सामाजिक आणि राजकीय संरक्षण कसं देण्यात येईल यासाठी आज खरा संवाद राहुल गांधी साधतायत आणि ते आमच्या सगळ्यांसाठी महिला म्हणून सुद्धा हे फार चांगलं आहे. धन्यवाद. तर मी दाखवल्याप्रमाणे हा जो सगळा कॉरिडॉर दिसतो किंवा हा जो भाग दिसतो, या भागामध्ये सगळे पदाधिकारी, मग त्यामध्ये महिला पदाधिकारी आहेत पक्षाच्या, त्याचबरोबर पुरुष पदाधिकारी जे ते सगळे जर या अगदी. भागामध्ये बसणार आहेत ऋषी, त्यामुळं अगदी. फक्त ही जी जागा आहे. हा नक्कीच संदीप आणि ज्ञानेश्वर दोघेही तुम्ही आमच्यासोबत असेच आहात. आजचा हा दिवस महत्त्वाचा आहे कारण कोणीतरी ऐकणार आहेत आणि त्यांचे प्रश्न आपण समजून महाराष्ट्रापर्यंत पोहोचवतोय. तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर, धन्यवाद संदीप या सगळ्या अपडेटबद्दल.